आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समानता आणि सशक्तीकरण ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना. जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला देशातल्या महिला शक्तीला सलाम. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधानांचं सोशल मीडिया अकाउंट निवडक महिलांच्या हाती सुपूर्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवसारीमध्ये लखपती दीदी कार्यक्रमात होणार सहभागी. जी सफल आणि जी मैत्री कार्यक्रमांचाही करणार आरंभ. वर्ष 2024-25 साठीच्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.3% राहण्याची अपेक्षा. कृषी क्षेत्राचा विकास दर सर्वाधिक. जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पहिल्या 100 दिवसातच निश्चित केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करत नवी कार्यसंस्कृती राज्यात आणण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीनिमित्त विधिमंडळात त्यांच्या सन्मानार्थ विशेष चर्चा. त्यांचे वंशज सभापती राम शिंदे यांच्याकडून सादर. भारताचा माध्यम आणि मनोरंजन उद्योग 2029 पर्यंत $500 अब्ज पर्यंत पोहोचणार असून वेव्हची त्यात महत्त्वाची भूमिका असेल. सचिव संजय जाजू. निवडणूक यादीमधील दुबार एपिक क्रमांकासंदर्भातली समस्या येत्या 3 महिन्यात सोडवली जाणार. केंद्रीय निवडणूक आयोग. आणि भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेश यानं पटकावलं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद. नमस्कार.